आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो, अनेक होम रेमेडीज फॉलो करतो आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे विटॅमिन ई कॅप्सूलचे आपल्या स्किनसाठी कोणते फायदे आहेत आणि त्याचा वापर कसा करावा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जी की विटॅमिन ई कॅप्सूल वापरल्याने चेहरा गोरा होत नाही, पण उन्हामुळे किंवा धुळीमुळे चेहऱ्यावर टॅनिंग झाली असेल तर ती रिमूव्ह होण्यास मदत होते। म्हणजेच आपल्या स्किनचा जो नैसर्गिक कलर आहे, जो आपला स्किन टोन आहे, तो परत येण्यास मदत होते। विटॅमिन ई कॅप्सूलमधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट, जे आपल्या त्वचेचं प्रदूषण आणि सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते। उन्हामुळे, वातावरणातील धुळीमुळे होणारी स्किन टॅनिंग, स्किन डॅमेज यांपासून देखील संरक्षण करते। त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारतो, त्वचा स्मूथ होते। विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायझर असल्यामुळे कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवते। वाढत्या वयानुसार स्किन एजिंगची समस्या अधिक जाणवते। त्वचा कोरडी असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा लवकर दिसू लागतात। अशा वेळी रोज रात्री झोपताना नियमितपणे विटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर अप्लाय केली तर नक्कीच स्किन एजिंगसारख्या समस्यांना सुद्धा आळा बसू शकतो। आता आपल्याला माहिती आहे विटॅमिन ई कॅप्सूलचे बरेचसे फायदे आहेत, पण ते वापरताना कोणती काळजी घ्यावी ते आता आपण बघूया। विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही रात्री किंवा दिवसा केव्हाही वापरू शकता, पण तुम्ही जर दिवसा विटॅमिन ई कॅप्सूल वापरत असाल तर तुमच्या स्किन केअर रुटीनच्या साधारणपणे 30 मिनिटे आधी ती चेहऱ्यावर अप्लाय करा। विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही चेहऱ्यावर डायरेक्टली अप्लाय करू शकता, त्याचबरोबर एखाद्या नाईट क्रीममध्ये किंवा ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही ती चेहऱ्यावर अप्लाय करू शकता। ही कॅप्सूल नाईट क्रीममध्ये मिक्स करून कशी चेहऱ्यावर अप्लाय करायची त्यासाठी मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ चेक केला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तो चेक करू शकता। विटॅमिन ई ऑइल चेहऱ्यावर अप्लाय करण्यापूर्वी आधी स्वच्छ पाण्याने फेस वॉश करा, म्हणजे जेणेकरून चेहऱ्यावरील मेकअप आणि धूळ निघून जाईल। आता हे विटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यासाठी जरी फायदेशीर आहे तरीसुद्धा ते योग्य प्रमाणात वापरावे। त्याचे कारण असे की जास्त प्रमाणावर विटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर अप्लाय केल्याने त्वचा तेलकट किंवा चिकट होऊ शकते आणि म्हणूनच एका वेळी एक कॅप्सूल पुरेसे आहे। तर विटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर अप्लाय करण्याआधी टेस्ट करून बघा की तुमच्या स्किनला सूट होते की नाही। तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात घेऊन इथे टेस्ट करू शकता की हे तुम्हाला सूट होते की नाही। आणि हे विटॅमिन ई ऑइल जर चेहऱ्यावर अप्लाय केल्याने तुमचा चेहरा खाजवत असेल, चेहऱ्यावर कुळकुट्या येत असेल तर वापरणे बंद करा। पण मी याआधीही बऱ्याचदा हे ऑइल चेहऱ्यावर अप्लाय केलं, मला कोणत्याही प्रकारचं ॲलर्जिक रिॲक्शन माझ्या चेहऱ्यावर आढळून आलं नाही, याचा अर्थ मला हे कॅप्सूल सूट होते। तुम्ही जर विटॅमिन ई डायरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय करत असेल तर एका वेळेला एक कॅप्सूल पुरेशी आहे आणि हे ऑइल अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर अप्लाय करायचं। या ऑइलमध्ये सेल रिजनरेशन कॅपॅसिटी असल्यामुळे स्कार्स, स्ट्रेच मार्क्स रिमूव्ह करण्यास मदत होते। नियमितपणे विटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर अप्लाय केल्याने हायपर पिगमेंटेशन सारख्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच नाईट क्रीम, सनक्रीम, बॉडी लोशन, मॉइश्चरायझर यांसारख्या अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये विटॅमिन ई ऑइल हे कॉमन इन्ग्रेडियंट आहे। जर आपल्या त्वचेवर विटॅमिन ई कॅप्सूलचा परिणाम खरोखरच पाहायचा असेल तर याचा रोज न चुकता वापर करावा। रोज झोपण्यापूर्वी विटॅमिन ई कॅप्सूल त्वचेवर लावल्यास काही काळानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।